खरी संपत्ती आणि आनंद मिळवण्यासाठी काय करावे लागते? 7 स्ट्रॅटेजीज फॉर वेल्थ अँड हॅपीनेस मध्ये जिम रोहन यशासाठी एक व्यावहारिक आणि प्रेरणादायी मार्गदर्शन देतात, जे केवळ आर्थिक लाभाच्या पलीकडे जाते. एक प्रेरक वक्ता आणि व्यवसाय प्रशिक्षक म्हणून 4 दशकांहून अधिक अनुभवांसह रोहन 7 प्रमुख धोरणांमध्ये आपले शहाणपण पसरवतो, जे कोणालाही त्यांचे ध्येय साध्य करण्यास आणि परिपूर्ण जीवन जगण्यास मदत करू शकतात. स्पष्ट प्राधान्यक्रम ठरवण्यापासून आणि संप्रेषणाच्या कलेमध्ये प्रभुत्व मिळवण्यापर्यंत आणि मौल्यवान नातेसंबंध निर्माण करण्यापर्यंत मजबूत कार्य नैतिक विकसित करण्यापासून रोहनच्या धोरणांमध्ये वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी एक व्यापक दृष्टिकोन आहे. या पुस्तकाच्या सारांशात आम्ही 7 स्ट्रॅटेजीज फॉर वेल्थ अँड हॅपीनेस मधील मुख्य थीम आणि अंतर्दृष्टी एक्सप्लोर करू, ज्यामध्ये सकारात्मक विचार करण्याची शक्ती, सत शिकण्याचे महत्त्व आणि कारवाईचे मूल्य. तुम्ही उद्योजक असाल, विद्यार्थी असाल किंवा अधिक यश आणि पूर्तता शोधणारी व्यक्ती असाल, रोहनचे पुस्तक ज्ञान आणि प्रेरणा देते. परिचय. इंट्रोडक्शन. 7 स्ट्रॅटेजीज फॉर वेल्थ अँड हॅपीनेस हे जिम रोहन या प्रसिद्ध प्रेरक वक्ते आणि लेखक यांनी लिहिलेले पुस्तक आहे. हे पुस्तक 7 प्रमुख रणनीतींद्वारे आर्थिक यश आणि वैयक्तिक पूर्तता मिळविण्यासाठी ब्लूप्रिंट प्रदान करते. चिरस्थायी यश मिळविण्यासाठी रोहन एखाद्याच्या जीवनाची जबाबदारी घेणे, स्पष्ट ध्येय निश्चित करणे आणि चांगल्या सवयी विकसित करण्याच्या महत्त्वावर जोर देतो. जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये यश मिळविण्यासाठी व्यावहारिक सल्ला आणि प्रेरणादायी अंतर्दृष्टी प्रदान करून त्यांची आर्थिक परिस्थिती आणि एकूण कल्याण सुधारू इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक आहे. अवलोकन. ओव्हरव्ह्यू. 7 स्ट्रॅटेजीज फॉर वेल्थ अँड हॅपीनेस हे जिम रोहन, एक प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ता आणि उद्योजक यांनी लिहिलेले पुस्तक आहे. पुस्तक वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यश मिळविण्यासाठी व्यावहारिक धोरणे देते. रोहनचा असा विश्वास आहे की यश म्हणजे केवळ संपत्ती जमा करणे नव्हे, तर वैयक्तिक समाधान आणि आनंद मिळवणे. त्यांनी असा युक्तिवाद केला की कोणीही योग्य मानसिकता स्वीकारल्यास आणि त्यांच्या ध्येयांसाठी सातत्यपूर्ण पाऊले उचलल्यास यशस्वी होऊ शकतात. पुस्तकात यश मिळविण्यासाठी 7 प्रमुख धोरणे समाविष्ट आहेत, ज्यात ध्येय निश्चित करणे, कृती करणे, ज्ञान मिळवणे, नातेसंबंध निर्माण करणे, वेळेचे प्रभावीपणे व्यवस्थापन करणे, जबाबदारी घेणे आणि समाजाला परत देणे समाविष्ट आहे. रोहन वास्तविक जीवनातील उदाहरणे आणि स्वतःच्या जीवनात या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी व्यावहारिक टिप्स प्रदान करतो. तो सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे, जोखीम घेणे आणि अपयशातून शिकणे यावर जोर देतो. पुस्तक यश आणि आनंद मिळविण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक देते. ज्यांना त्यांचे जीवन सुधारायचे आहे त्यांच्यासाठी हे एक मौल्यवान संसाधन आहे, मग ते एक महत्वाकांक्षी उद्योजक असोत, व्यावसायिक नेता असोत किंवा अधिक परिपूर्ण जीवन जगू पाहणारे कोणीही असो. प्रमुख अध्यायांचा सारांश. समरी ऑफ की चॅप्टर्स. जिम रोहन यांचे 7 स्ट्रॅटेजीज फॉर वेल्थ अँड हॅपीनेस हे पुस्तक परिपूर्ण जीवन जगत आर्थिक यश मिळवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी आवश्यक आहे. सुखी, समाधानी जीवन जगताना संपत्ती कशी निर्माण करावी याबद्दल पुस्तकात व्यावहारिक सल्ला दिला आहे. पुस्तकात चर्चा केलेली पहिली रणनीती अनलिश द पॉवर ऑफ गोल्स आहे. या धड्यात रोहन ध्येय निश्चित करण्याच्या आणि त्यांच्या दिशेने परिश्रमपूर्वक कार्य करण्याच्या महत्त्वावर भर देतो. तो असा युक्तिवाद करतो की ध्येय हे यशाचे मुख्य घटक आहेत आणि ते साध्य करण्याआधी त्यांना काय मिळवायचे आहे हे स्पष्ट असले पाहिजे. दुसरी रणनीती ज्ञान शोधा, सत शिकण्याच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करते. रोहनने भर दिला की यश मिळविण्यासाठी एखाद्याने आजीवन विद्यार्थी असले पाहिजे आणि सत नवीन ज्ञान आणि कल्पना शोधल्या पाहिजे. तो असा युक्तिवाद करतो की ज्ञान ही शक्ती आहे आणि ज्यांच्याकडे ते आहे ते महान गोष्टी साध्य करू शकतात. तिसरी रणनीती कसे बदलायचे ते शिका, बदलाशी जुळवून घेण्याच्या महत्त्वावर जोर देते. रोहनचे म्हणणे आहे की बदल अपरिहार्य आहे आणि जे त्यास विरोध करतात ते मागे राहतील. तो वाचकांना बदल स्वीकारण्यास आणि त्यास वाढ आणि सुधारणेची संधी म्हणून पाहण्यास प्रोत्साहित करतो. कंट्रोल युअर फायनान्स ही चौथी रणनीती आर्थिक व्यवस्थापनाच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करते. रोहनचा असा युक्तिवाद आहे की आर्थिक यश हे किती पैसे कमावते यावर नाही, तर ते किती प्रभावीपणे व्यवस्थापित करतात.
तो अर्थसंकल्प, बचत आणि गुंतवणुकीबाबत व्यावहारिक सल्ला देतो आणि स्वतःच्या गरजेपेक्षा कमी जीवन जगण्याच्या महत्त्वावर भर देतो. मास्टर टाइम ही पाचवी रणनीती वेळेच्या व्यवस्थापनाच्या महत्त्वावर भर देते. रोहनने असा युक्तिवाद केला की वेळ हा एक मौल्यवान स्रोत आहे आणि जे त्याचा सुज्ञपणे वापर करतात ते महान गोष्टी साध्य करू शकतात. कामांना प्राधान्य कसे द्यावे, वेळेचा अपव्यय कसा दूर करावा आणि महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित कसे करावे याबद्दल तो व्यावहारिक टिप्स देतो. सहावी रणनीती, सराउंड युअरसेल्फ विथ विनर्स हे लोकांचे सहाय्यक नेटवर्क तयार करण्याच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करते. रोहनने असा युक्तिवाद केला की आपण आपल्या सभोवतालच्या लोकांचा आपल्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो आणि आपल्या सभोवताली सकारात्मक, प्रेरित व्यक्तींनी वेढणे महत्त्वाचे आहे जे आपल्याला आपले ध्येय साध्य करण्यात मदत करू शकतात. सातवी आणि शेवटची रणनीती, लर्न द आर्ट ऑफ लिव्हिंग वेल, संतुलित, परिपूर्ण जीवन जगण्याच्या महत्त्वावर जोर देते. रोहन असा युक्तिवाद करतात की खरी संपत्ती आणि आनंद हे उद्दिष्ट आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यापासून प्राप्त होते आणि आपल्या आरोग्याला, नातेसंबंधांना आणि वैयक्तिक वाढीला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. 7 स्ट्रॅटेजीज फॉर वेल्थ अँड हॅपीनेस आर्थिक यश आणि वैयक्तिक पूर्तता मिळवू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी व्यावहारिक, कृती करण्यायोग्य सल्ला देते. पुस्तकात वर्णन केलेल्या रणनीती कालातीत आहेत आणि कोणालाही लागू होतात, त्यांची पार्श्वभूमी किंवा सध्याची आर्थिक परिस्थिती असो. विश्लेषण आणि मूल्यांकन, अनालिसिस अँड इव्हॅल्युएशन. 7 स्ट्रॅटेजीज फॉर वेल्थ अँड हॅपीनेस हे पुस्तक आर्थिक यश आणि वैयक्तिक पूर्तता मिळविण्यासाठी व्यावहारिक सल्ला देते. लेखक जिम रोहन संपत्ती आणि आनंद मिळवण्यासाठी वैयक्तिक विकासाच्या महत्त्वावर भर देतात. एखाद्याच्या जीवनावर नियंत्रण ठेवण्याची आणि यशाकडे नेणारे सकारात्मक बदल करण्याच्या गरजेवर तो भर देतो. पुस्तकातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ध्येय निश्चितीचे महत्त्व. रोहन वाचकांना स्पष्ट, विशिष्ट उद्दिष्टे सेट करण्यासाठी आणि ते साध्य करण्यासाठी योजना तयार करण्यास प्रोत्साहित करतात. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी उद्देश आणि दिशा यांची जाणीव असणे आवश्यक आहे असे त्यांचे मत आहे. रोहन वैयक्तिक जबाबदारीच्या महत्त्वावरही भर देतो. स्वतःच्या जीवनाची मालकी घेऊन सकारात्मक बदल घडवून आणल्याने यश मिळते, असे त्यांचे मत आहे. तो वाचकांना त्यांचे विचार, कृती आणि निर्णयांची जबाबदारी घेण्यास प्रोत्साहित करतो. पुस्तक आजीवन शिक्षणाच्या महत्त्वावर देखील लक्ष केंद्रित करते. रोहनचा असा विश्वास आहे की आजच्या वेगवान जगात यशासाठी सतत वैयक्तिक विकास आवश्यक आहे. नवीन कौशल्ये आणि कल्पना शिकण्यासाठी तो वाचकांना पुस्तके वाचण्यासाठी, सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी आणि मार्गदर्शक शोधण्यासाठी प्रोत्साहित करतो. 7 स्ट्रॅटेजीज फॉर वेल्थ अँड हॅपीनेस आर्थिक यश आणि वैयक्तिक पूर्तता मिळविण्यासाठी व्यावहारिक सल्ला देते. वैयक्तिक जबाबदारी, ध्येय निर्धारण आणि सतत शिकण्यावर रोहनने दिलेला भर हे पुस्तक त्यांच्या जीवनात सुधारणा करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एक मौल्यवान संसाधन बनवते. निष्कर्ष, कन्क्लुजन. जिम रोहनचे 7 स्ट्रॅटेजीज फॉर वेल्थ अँड हॅपीनेस हे जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये यश आणि आनंद मिळविण्यासाठी एक अभ्यासपूर्ण आणि व्यावहारिक मार्गदर्शक आहे. रोहनच्या 7 रणनीती वैयक्तिक वाढ आणि विकासासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करतात. एखाद्याच्या जीवनाची आणि निर्णयांची जबाबदारी घेणे, ध्येय निश्चित करणे आणि साध्य करणे आणि सकारात्मक मानसिकता जोपासणे यावर जोर देते. पुस्तक कालातीत शहाणपण आणि व्यावहारिक सल्ला देते जे कोणीही त्यांच्या सद्य परिस्थिती किंवा पार्श्वभूमीकडे दुर्लक्ष करून लागू करू शकतात. रोहनच्या धोरणांचे अनुसरण करून वाचक स्वतःची आणि त्यांच्या संभाव्यतेची सखोल माहिती मिळवू शकतात आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी आणि एक परिपूर्ण आणि अर्थपूर्ण जीवन तयार करण्याच्या दिशेने पावले उचलू शकतात. 7 स्ट्रॅटेजीज फॉर वेल्थ अँड हॅपीनेस ज्यांना त्यांच्या जीवनावर ताबा मिळवायचा आहे आणि चिरस्थायी यश आणि आनंद मिळवायचा आहे अशा प्रत्येकासाठी वाचणे आवश्यक आहे. हे वैयक्तिक वाढ आणि विकासासाठी एक मौल्यवान संसाधन आहे आणि सकारात्मक विचार आणि हेतुपुरस्सर कृतीच्या सामर्थ्याचा दाखला आहे.